कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तर मंडळी, आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय, या वधूवरांच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीची वाट बघतोय, तो क्षण जवळ आलेला आहे। मी काकांना विनंती करतो की आपण पुढील मंगलविधीला सुरुवात करावी। नाना नाना सूर्य बोल की। चला जर हे बघा, जबाबदारीचं काम आहे। धनुसाठी पैसे काढून आणले होतं, लई मोठी रक्कम आहे। धावपळीच्या नादात माझ्याकडनं कुठेतरी राहून जातील, तुमच्याकडे ठेवा। एवढंच ना, ठेवतो की मग, नाहीतर हे वाडा काय कामाचं वैर, जपून ठेव, कळलं का? होय ना, ठेव तुम्ही। सूर्यादा, तू टेन्शन नको घेऊ। माझी बॉडी बघून बॅगला कोणी हात लावायची हिंमत पण नाही करणार। पण नीट ठेव बरं का। हो, ठेवतो। चल लागतंय, नको नाही, काढून टाक। अगं धनु दीदी, लग्न आहे ना तुझं, हा? मग जरा जरा तरी रडलं पाहिजे ना व? मला बी तेच वाटत होत, जरा असं रडलं पाहिजे, असं सेंटीमीटर झालं पाहिजे, थोडस असं लूज मोशन झालं पाहिजे। ई धनु दीदी, लूज मोशन तर तुझ्या इंग्लिशला झालंय, इमोशनल असतं ते, आणि सेंटीमीटर नाही, सेंटिमेंटल असतं ते। तेच ते, गप्पा बस। एक तर मला भूक लागायला लागली। काय भूक लागली परत? दीदी खाऊन आलो ना। अगं पण मला भूक दीदी, लग्न आहे तुझं, एवढं सगळं घालायला लागलं, मग भूक नाही लागणार का? मला भूक लागली। अगं तनु दीदी, बाहेर वडापाव मिळेल का? नाही, गप्पा करायचा। अगे पोरींनो, गप्पा काय मारत बसलाय? चला लवकर। अगं गुरुजी तिकडे बोलावते ती। ए धनु, चल बरं। हा चल चल चल, हळू हळू हळू। अक्का, काय झालं तुला रडायला? काय नाही अगं, ते धनु समोर रडू शकत नव्हते ना, म्हणून रडू दाबून ठेवलं होतं। आपली धनु आता लांब जाणार ना। अक्का, अगं आम्हाला पण नाही करमणार, सगळं घर कसं भकास वाटत राहील ना। अरे इकडे काय आहे? लग्न तिकडे लागले ना, जा की तिकडे। माझ्याकडे काय आहे? अहो त्यो म्हणला ना की तिकडे खल्ली सारखा एक बॉडी बिल्डर आलाय। काय काय? खल्ली खल्ली खल्ली। अहो म्हणून बघायला आलोय। तुम्ही काय खाता काय राहू एवढं, आणि जिम बी मारता काय? ए, अरे नुसती जिम नाही लावली मी, तर जिम मध्येच राहतो मी। अहो मग आम्हाला बी सांगा की ही अशी बॉडी कशी बनवायची ते। पोज मारून पोज- पोज मारू का? पोज मारून दाखव। पोज मार। हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ। अयला, अरे कसले कट दिसतायत राव यांच्या। बाबो, कसली खतरनाक बॉडी। ते मागचं दाखव, माग काय असतं? बॅक पोज बॅक पोज। अरे बॅक पोज, हा दाखवतो दाखवतो। सेल्फी माझी सेल्फी सेल्फी घे 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 घे। दादा ते बायसेप बायसेप दाखव। हा, घे। हे बघ हे बघ हे बघ हे बघ। क्लिक। आला का? ए माझ्या अंदाजाचे एक फोटो काढ। दादा पोज, इकडे इकडे। दादा थोडं परत होतं तिकडे या। मी काय म्हणतो दादा,
इथे कसं आहे ना टॉपचा सण आहे, तिकडे नको पण त्या तिकडे जाऊन काढू. हा चांगला येईल फोटो. हा त्या तिकडे जाऊन काढूया का? चालतंय. हा पण माझा फोटो आहे ना व्हायरल झाला पाहिजे. अहो विषय का होणारच की. एकदम कडक. हा, चला, चला, चला. हा, चल. सबनीस सरांच्या परवानगीने आपण हा सामूहिक विवाह सोहळा सुरू करूया. चला अंतरपाठ जरा अक्षता वाटून घ्या. मामा मंडळी लिंबू जरा. डॅडी काम ओके. आता येणार बघा मजा. सूर्या आपलं घरदार विकल तर त्याच्या बहिणीचं लग्न मोडू देणार नाही. त्याला आता तुमच्या पायाशी आल्याशिवाय गत्यंतरच नाही. मग आमची इज्जत काढणार त्याला आम्ही असंच कसं सोडणार. त्याला आमच्या पायाशी झोकवल्याशिवाय आम्हाला अन्न गोड लागेल का? खरं आहे डॅडी, नाहीच लागणार गोड. हो आता पार अक्षता पडायची वेळ झाली ना. कावा बोलणार लगीन लागल्यावर का? हा ठीक पडा लोक. हो थांबा 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 जरा. काय झालं पाहून? अहो सूर्यकांतराव, तुम्ही पैशाचा काही विषयच घेत नाही. हा? नाही म्हणलं आत्ता बोलाल मग बोलाल, पण तुम्ही काय पैशाचं बोलायच तयार नाही. आपण पाहुणे एफडी केली की मी. बस नुसती एवढीच. आता तुम्हीच म्हणलेला ना लग्नात काय खर्च करायचा नाही, पैसे पोरांच्या नावाने टाकायचे म्हणून. म्हणजे तुमच्या डोक्यात नुसतं एपडीवरच भागवायचं दिसतंय आहे का नाही? या बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो, आम्हाला लय नाही, फक्त 15 लाख रुपये द्यावं लागतात. हा अहो, काय बोलताय तुम्ही? एवढं पैसे? अहो काय एवढं म्हणताय पाहुणं? अहो सगळं सागर संगीत झालं असतं म्हणजे बसता सोनं नाणं गाडी घोड मंडप जेवण तर तुमचाच पैसा गेला असता का नाही? एवढा गेला असता का रे? हा हाव नाही तर काय, महागाई काय थोडी वाढली का? हा आणि ह्या बघा, आणि तुम्हाला जी काय करायचंय ती तुमच्या बहिणीच्या सुखासाठी तर करायचंय ना. ह्या बघा आमचा त्याच्यात कसला पण स्वार्थ नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.